बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। आज धनत्रयोदशी आणि या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे। सकाळी 9 वाजेपर्यंत 1,35,000 रुपयांपर्यंत पोहोचलेले सोन्याचे भाव हे 1,32,000 रुपयांवरती पोहोचलेत। तर सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या भावातही चांगलीच घसरण झाली आहे। चांदीचे भाव हे 1,75,000 रुपयांवरती आलेले आहेत। तर तब्बल आपण बघतोय अशा पद्धतीने झालेली ही घसरण आहे। सोन्याचे दर हे दिवसागणिक वाढत होते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांच्याकडनं। मंगेश, काय सध्या सोन्याची नगरी असणाऱ्या जळगाव मधले सोन्या चांदीचे भाव? नक्कीच प्रज्ञा, आपण खरं बघितलं असेल की गेल्या काळात जे आहे सोन्याचे भाव हे मोठ्या स्तरावरती पोहोचलेले होते। सोन्या चांदीच्या भावाने विक्रम गाठलेला होता। सतत सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ग्राहकांची देखील मोठी चिंता जी आहे ती वाढलेली होती। दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती अजूनही सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ होण्याची अपेक्षा जी आहे ती सराफा व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात होती। मात्र आज धनत्रयोदशीला सकाळी 9 वाजेनंतर जे आहे सोन्याच्या दरात तब्बल 3,000 रुपयांची घसरण झालेली आहे, तर चांदीच्या दरात तब्बल 10,000 रुपयांची घसरण झालेली आहे। सातत्याने गेल्या अनेक दिवसापासून वाढ होत असल्याने धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरती जी काही प्रमाणात घसरण झाल्याने ग्राहकांना देखील आज खरं तर दिलासा मिळणार आहे। ज्या पद्धतीने सकाळी 9 वाजेपर्यंत खरं तर सोन्याचे भाव जे आहे हे जीएसटी विना 1,32,000 रुपये, तर जीएसटी सह 1,35,000 रुपये खरं तर सोन्याचे भाव पोहोचलेले होते। त्यामुळे आज दिवसभरात पुन्हा सोन्याचा भाव वाढण्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जात होता। मात्र ज्या पद्धतीने आता सोन्याच्या भावात 3,000 रुपयांची घसरण झाल्याने धनत्रयोदशीचा मुहूर्त जो आहे तो ग्राहकांना साध्य करता येणार आहे। ग्राहकांना खरं तर या निमित्ताने मोठा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे। आता त्या पद्धतीने काही प्रमाणात भाव घसरण झाल्याने पुढील काळात अजूनही सोन्याचे भाव कमी होतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आता धनत्रयोदशीसोबतच लक्ष्मीपूजन आणि पाडवा या मुहूर्तावर देखील मोठी उलाढाल जी आहे ती खरं तर जळगाव सुवर्णनगरीमध्ये होते आणि हे दोन्ही मुहूर्त जे आहे सोनं चांदी खरेदी करून ग्राहक जे आहे ते साध्य करताना पाहायला मिळतात। आज मात्र आता 3,000 रुपयांची भावात घसरण झालेली आहे। उद्या आणखी नेमकं कशा पद्धतीने भाव राहणार आहे याकडे देखील ग्राहकांचं लक्ष असणार आहे। दुसरीकडे चांदीचे भाव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने कुठेतरी गुंतवणूकदारांची चिंता मात्र वाढलेली आहे। चांदीचे भाव जे आहे जवळपास 1,95,000 पोहोचलेले होते। मात्र आज जळगाव सुवर्णनगरीमध्ये चांदीचे भाव जे आहेत हे जीएसटी विना 1,70,000 रुपये, तर जीएसटीसह 1,75,000 रुपये चांदीचे भाव पोहोचलेले आहे। काही दिवसांचा विचार केला तर जवळपास 20,000 ते 22,000 रुपयांनी चांदीची घसरण जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता काहीशी वाढलेली आहे। पण ज्या पद्धतीने खराबा बाजारामध्ये दिवाळी सण असेल आणि आगामी सण असेल या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात बुकिंग देखील उघडल्याचं माहिती जी आहे ती सराफा तज्ञांनी दिलेली आहे। नक्कीच मंगेश, सध्या आपण बघतोय प्रचंड घसरण झालेली पाहायला मिळते या चांदीच्या दरामध्ये सगळ्यात जास्त आणि सोन्याच्या दरात, त्यामुळे ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।